माझ्यासारख्या तरुणांनी जीव द्यायला हवा, जगायची लायकी नाहीये आमची। माझी शोभायात्रा काढू नका म्हणा, अंत्ययात्रा काढा, अंत्ययात्रा। माझी आई जशी माझ्याशी वागली ना तशी मी माझ्या बाळाशी कधीच नाही वागणार। अविनाशी नोकरी घालवलीत, तुम्हाला आनंद झाला असेल नाही? त्या प्राचीनी काय केलंय नक्की हे तिलाच माहिती, पण काहीतरी गैरव्यवहार झालाय हे मात्र नक्की। सीमा हे काय करतेस? मी माहेरी जाते, मला अडवू नका। याचे परिणाम काय होतील ना याची कल्पना देखील करू शकणार नाही तुम्ही। तापवलं तर लोखंडही झुकवता येतं। माझ्यासमोर कितीही अडचणी तुम्ही उभ्या केल्यात तरी सुधाकर पंडित अजिबात झुकणार नाही। आणि ही असत्याची भूतं सत्यासमोर टिकाव धरू शकत नाहीत। वाह वाह वाह, क्या बात आहे। पंडित साहेब, तुम्ही ते बँकेत काय करताय? सिनेमात काम का नाही करत? नाही, डायलॉग बाजी अगदी मस्त केलीत म्हणून सांगतोय। मुलगा गायक, बाप अभिनेता आणि तुमची ती मुलगी आयटम नंबर। सरपोतदार साहेब, होल्ड युअर टंग, नाहीतर मुस्काट फोडून टाकेन। तुम्ही आता माझ्या समोर एक सिव्हिलियन म्हणून बसलेले आहात, पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नाही। त्यामुळे तुमच्या असभ्य भाषेमुळे जर मी तुमच्यावर हात उचलला तर कायदाही माझं काहीही करू शकणार नाही, लक्षात ठेवा। आणखीन एक गोष्ट, या बँकेत तुमचं लोन सँक्शन होणार नाही, निघा तुम्ही। शेवटचं विचारतोय, गेट आउट। ठीक आहे, ट्रेलर पाहून तुम्हाला सिनेमाचा अंदाज आलेला दिसत नाहीये। आता अख्खा सिनेमाच दाखवतो तुम्हाला। ताई, खोटेपणाचा कळस गाठलाय ग या लोकांनी। ताई, स्वतःच्या मनात नसताना फक्त मी सांगते म्हणून पप्पाने दिलेला जॉब याने स्वीकारला। पेडणेकर साहेब जसं सांगतायत तसं तो बिचारा अगदी जॉब करत होता, पण नाही, यांचं इकडे खोटं बोलणं चालूच आहे। काय तर म्हणे पेडणेकर साहेबांची तक्रार आहे। आता काही हा जॉब सोडत नाही लक्षात आल्यानंतर वेगळंच प्रकरण काढलं। काय तर म्हणे घर जावई हो। वा, बिचारा अवी, त्याने ते पण स्वीकारलं। आता या दोघांचं लग्न लावावं लागणार हे लक्षात आलं ना, तेव्हा पप्पांनी तिसरं प्रकरण काढलं। पेडणेकर साहेबांना सांगून त्याचा जॉबच घालवला। शी, खोटेपणाचा अगदी कळस गाठला ग या लोकांनी।
एखाद्याच्या पाठीवर मारा ना, पोटावर नको. खरंय, पप्पांनी असं करायला नको. करतात ते करतात, पण मान्य देखील करत नाहीत ग ही लोक. विचारा अभि, आता कुठे कॉन्फिडेंटली उभा राहत होता ग स्वतःच्या पायावर. सगळा कॉन्फिडन्सच घालून टाकलाय मी. नाही नाही प्रिया, आता मम्मी पप्पांनी काही केलं ना तरी मी अभिची साथ सोडणार नाही. ताई, प्रिया, मला मदत करशील ना? हो अगं, मी नक्की करेन. प्रॉमिस? प्रॉमिस. मला सांग काय करावं लागेल मला. प्रिया, मी कोर्ट मॅरेज करायचं ठरवलंय. ताई, काय? हॅव यू गॉन मॅड? अरे तू आणि माधुरी गुपचूप लग्न करणार आहे? गुपचूप कसं? तुला सांगितलं ना. अरे पण तू अजून व्यवस्थित सेटलही नाही झालायस, तुला जॉब नाहीये आणि तरीही तुम्ही जॉब. माय फुट. तत्वांचा गाशा गुंडाळला आणि तळजोळ करायची सवय लावून घेतली ना, एक ठिकाणी काय 50 ठिकाणी जॉब मिळू शकतो. अभि, सागर, मला जगायचं आहे आणि चांगल्या लाईफस्टाईलमध्ये जगायचं आहे. त्यासाठी मला जे जे करावं लागेल ते मी निसंकोचपणे करणार आहे. माधुरीच्या वडिलांनी माझी नोकरी घालवली. आपल्याच घरात येऊन त्यांनी आपला अपमान केला आहे. आता त्यांची छोकरी मी माझ्या घरात आणणारच. बघूया काय करतात ते. बापरे. ए मोन्या, काय झालं बेटा? आलं लक्षात? रे लहानपणी तुला पाठीवर घेऊन घोडा घोडा करत बॅलन्स सांभाळणारा तुझा पप्पा हा पुढे स्वतःच बॅलन्स सांभाळेन असं कसं झालं याचाच विचार करतेस ना बाळा? नाही हो पप्पा, तसं नाहीये. झालं गेलं विसरून जाऊया ना आपण. आता तुम्ही चांगलं वागताय ना. वागताय म्हणजे काय? वागलंच पाहिजे. प्रॉमिस केलंय माझ्या बछड्याला. दॅट्स लाईक माय गुड पप्पा. ए मोनिका, आजच्या दिवस थांब ना इथे. एक दिवस फक्त. नको पप्पा, ती येईल. ती प्राची, ती काय खाणार आहे तुला? आणि मी आहे ना. पप्पा प्लीज, तुम्हाला माहिती ना मला अजिबात आवडत नाही ती बाई. ते आठवलं ना तरी शहारा येतो माझ्या अंगावर. किती छळलं तिने मला लहानपणापासून. मोनिका, तू कशाला आठवतेस ग लहानपणीचे दिवस? खरं तर म्हणजे काय ना, माणूस जसजसा मोठा होतो ना तसतसे त्याला लहानपणीचे दिवस आहे ना हवे हवेसे वाटतात का? म्हणजे भरपूर खेळणी, भरपूर खाऊ घेऊन येणारा पप्पा, चांगलं चुंगलं खाऊ घालणारी, चोपून चापून चंपी करून केसांची वेणी घालणारी,
प्रसंगी आपल्या मांडीवर घेऊन छान अंगाई गीत गुणगुणत झोपी घालणारी आई, असे ते छान दिवस गोड. म्हण्या बाळा, तुझ्या वाटेला यातला कुठलाच क्षण आलेला नाहीये ग. मग कशाला आठवतेस लहानपणीचे दिवस? नको आठवू नकोस. पप्पा, पप्पा आठवते तुम्हाला माझी आई? सांगा ना, आठवते? मोनिका, तुझी आई सुप्रिया आली वाटतं. डोंट वरी, बी हैप्पी, पापा है ना इधर. या शैतान का नाम लिया, शैतान हाजिर. मोनिका? काय मोनिका मॅडम, कशा आहात? पप्पा मी निघते. थांब. चौथा महिना लागला असेल ना तुला? होणाऱ्या मुलाचा बाप कोण आठवलं का? प्राची, पप्पा मी निघते. ही का रागवली? झालं समाधान? घालवलंच माझ्या मुलीला? येईल ना, येईल तुमची मुलगी. मी घरात नाहीये अशी खात्री झाली की नक्की तुम्हाला भेटायला येईल ती. पण लक्षात ठेवा, तुमचं हे पिल्लू छान बागडते बागेत. तिला पंडितांचं चांगलं संरक्षण मिळाले ना. पण बहिरी ससाणा केव्हा येऊन झडप घालेल हे तिला सुद्धा कळायचं नाही. ही मोनिका अजून कशी येत नाही? किती वेळ झाला? अगं येईल ती, शरदकडेच गेले ना, नको काळजी करूस, येईल. अहो तुम्ही जरा शरद भाऊजींकडे फोन करून बघा ना निघाले की नाही. काही गरज नाहीये फोन बिन करायची, येईल ती, नको काळजी करूस तू. आई, अगं मोनिकाचा फोन येऊन गेला. ती मगाशीच निघाली, 1 तासाभरात येईल ती. झालं? चला. बघितलं? अगं मी आत्ता यांना फोन करा म्हणून सांगत होते. आई, बाबा, अविदादा खूप अबोल झालाय असं जाणवत नाहीये का तुम्हाला? बोलायला तोंड आहे कुठे त्याच्याकडे? 10 वेळा त्याला सांगितलं त्या माधुरीच्या वडिलांनी सुचवलेला जॉब घेऊ नकोस म्हणून, ऐकलं नाही. परिणाम काय झाला? बाबा तुम्ही रागवू नका, मी नंतर दादाशी बोलले. पण म्हणजे दादा. बोल ना आता, किती आडेवेडे घेतेस, बोल. हे बघा बाबा, दादा ह्यात काही चुकीचं वागला असं मला वाटत नाही. ज्योती, अहो तुम्ही त्याच्या दृष्टीने विचार तरी करून पहा. हे बघा बाबा, दादा एक सुशिक्षित तरुण आहे, चांगला शिकलेला असून सुद्धा त्याच्याकडे नोकरी नाहीये. हे बघा, कुठलीही नोकरी स्वीकारली तरी कोणत्याही कारणाने तडजोड करायची नाही, ही तुमची शिकवण. म्हणून त्याच्या 6 नोकऱ्या सुटलेल्या. अहो तो किती फ्रस्ट्रेट झाला असेल त्याचा विचार तरी करून पहा. हे बघा, एखाद्या माणसाने आपलं नाव सुचवलं आणि आपल्याला नोकरी मिळाली तर त्यात आपलं कर्तृत्व कमी होतं असा अर्थ होत नाही.
उलट उलट त्यांनी आपल्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवून आपलं नाव सुचवलं, ह्यात गैर काय आहे बाबा? माधुरीच्या वडिलांनी दिलेला जॉब स्वीकारून दादानी काही चुकीचं केलंय असं मला तरी वाटत नाही. हा, ह्या मागचा त्यांचा हेतू स्वच्छ नव्हता हा भाग निराळा, पण बाबा आई, मी काही चुकीचं बोलले का ग? मला तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या विचारात प्रचंड तफावत जाणवली. आय मीन टू से की एक मोठी दरीच आहे तुझ्या विचारांमध्ये. वरवर हे सगळं आलबेल असं आहे असं वाटत असलं तरी जर का तू तुझे विचार तुझ्या मुलांवर लादत असशील तर परिस्थिती डेंजर आहे. बाबा बाबा, मी काही चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा बाबा. नाही ज्योत, तू म्हणतेस तसंच होईल. काही दिवस तरी, किमान काही दिवस तरी तुम्हा मुलांना मी तुमच्या मनाप्रमाणे वागू द्यायचं ठरवलेलं आहे. बघूया, हा प्रयोग करून बघूया. आणि एकदा प्रयोग म्हटलं की त्यात यश अपयश आलंच, नाही का? बघूया हा प्रयोग यशस्वी होतोय का. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. अरे वा मोनिका, आज प्रार्थनेतला एक शब्दही चुकलेला नाहीयेस तू. हो काका, प्रार्थना चुकत नाहीये, पण वागणुकीतही काही चूक होऊ नये याचीच काळजी घेते. गुड गुड गुड. आणि हे काय सकाळी सकाळी कुठे निघालात? काय बाबा, विसरलात? मला इंटरव्ह्यू साठी जायचंय. अरे हो हो, सॉरी सॉरी सॉरी, विसरलो. आयुष्यमान भव. हो, खूप मोठी हो, यशस्वी हो. चला काका, या या या. नमस्कार, मी आरल पाटील. सुधाकर पंडित साहेब इथेच राहतात ना? हो. बाबा, तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय. हो, पाठव पाठव त्या. या या. या 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 या. नमस्कार. सुधाकर पंडित साहेब आपणच का? हो हो, मीच. नमस्कार, मी आरल पाटील, रघुनाथ राजाराम पाटील. आवा. अरे वा वा वा, या या, बसा बसा, या बसा. हा, काय काम काढलं माझ्याकडे काका? काका? काका काय म्हणतात? तुमच्यापेक्षा 4 केस माझ्या डोक्यावर जास्त आहे. गंमत केली. तुम्ही मला काका म्हणा, मामा म्हणा, दादा म्हणा, काही म्हणा, पण माझं काम करा. हा म्हातारा तुमच्याकडे आशेने आलो. हो, पण काय काम काय काढलं माझ्याकडे ते तर सांगा.
लोन मिळेल का प्लीज? हो राहुल, मी लोन मिळवून देण्याचं तुला कमिट केलेलं नाहीये. हे बघ जान्हवी, किडनीसारखा महत्वाचा आणि नाजूक भाग कुणी असं उगाच डोनेट करणार नाही. हा करेल, पण अशी व्यक्ती की ज्याला पैशाची अत्यंत गरज आहे. अशी व्यक्ती ज्याला पैशाची अत्यंत गरज आहे. हॅलो हॅलो, कोण? राहुल? आपण? मी जान्हवी मॅडम बोलतेय. हे एवढं सगळं सफाईदारपणे होऊन सुद्धा जान्हवी आणि दिवाकरला संशय कशाचा येतोय? कारण आता तू नोकरी करायची नाहीस, आपण दोघांनी मिळून बिझनेस करायचा. आपण कोण? सीमा, बँगलोरवरून आली आहे. शरम कशी वाटत नाही रे तुम्हाला असले धंदे करायला? तुमची तब्येत कशी आहे आता? पण तुम्हाला हात जोडून मी विनंती करतो, मी किडनी डोनेट केल्याचं कोणाला सांगू नका. पालवयाची